आपण इथे पाहतोय मुंबई पोलीस सब इन्स्पेक्टर माननीय पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय। मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत। चला सामन्याला सुरुवात करा। सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ने स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस आपण स्पर्धा पाहतोय। 40+ 40 वर्षावरील खेळाडू या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी आपण आयोजन बघतोय। नियोजन अप्रतिम दर्जाचं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय। श्री सुलक्षण भोईर आणि संजयजी म्हात्रे यांच्या मार्फत। आणि सामन्याला सुरुवात होते। या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते GS घरच ओरचे ओवळे या संघाने आणि फलंदाजीसाठी 5 रन मात्र केले मेरीटेक पनवेल या संघाला। तर मेरीटेक पनवेल संघाची सर्व जोडी मैदानामध्ये एका बाजूला खेळताना दिसेल तो हेमंत गोरले, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला खेळताना दिसतील ते जय पाटील। रायगड क्रिकेटमधील दोन्ही मोठी नावं आणि मोठे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही संघामध्ये। आपण समोरच्या संघाचा पण विचार केला तर मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला संजय म्हात्रे मॅक्सवेल नावाने ओळखले जातात रायगडमध्ये, ते सुद्धा दिसतात आपल्याला पॅव्हलियनच्या समोर क्षेत्ररक्षण करताना। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची। सामना 4 षटकांचा राहील आणि दुसऱ्या फेरीतील जे संघ विजयी होतील त्यांच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील। याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आयोजकांकडून सूचना आहे। तर सामन्याला सुरुवात पहिला चेंडू आणि चेंडूला भिरकावून देतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आल्या सत्कार मात्र करतो या षटकाराने तो मात्र हेमंत गोरले। चांगला फटका देखना फटका होता पहिला चेंडूवरती। पुन्हा एकदा पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन फुलटा प्रकार चेंडूला दिशा दिली लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण होताना दिसतंय। 1 धाव मात्र नक्की मिळणार। एका धावेने संघ पुढे जाताना दिसतोय। संघ धाव संख्या होती 7 पहिलं षटक चालू असताना। पाहायचा पुन्हा एकदा संजय वास्कर समोर मात्र आक्रमक फलंदाज असतील ते जय पाटील। जोरदार प्रहार केलाय चेंडूला भिरकावून दिलंय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि हा षटकार चांगली खेळी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये। ते मात्र हेमंत गोरले आणि जय पाटीलच्या बॅटमधून स्ट्राईकला खेळताना दिसला होता तो हेमंत। पहिला चेंडूवरती षटकार मारला त्यानंतर सिंगल घेतला त्यानंतर मात्र स्ट्राईकला आलेले जय पाटील यांनी सुद्धा तोच आक्रमक पवित्रा स्वीकारताना दिसतोय। पहिला चेंडू खेळताना पहिला चेंडू पाठवून दिला 6 धावांसाठी। या 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र आतापर्यंत होती ती 13। चांगली सुरुवात मेडिटेक पनवेल संघासाठी। मोठमोठे खेळाडू मोठमोठी नावं या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते आपल्याला। तर पाहायचं पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असतील ते मात्र जय पाटील। गोलंदाज पहिलं षटक हाताळताना दिसतात ते संजय वास्कर। चांगला समाचार घेताना दिसतात दोन्ही फलंदाज।
पहिल्या षटकापासून तुटून पडले दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू संजय यांचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय आणि मला वाटतं त्या ठिकाणी एक संधी होती झेल घेण्याची आणि संधी मात्र निसटते ती मात्र संजय वास्कर यांच्या हातमधून आणि जय पाटील याला मिळालेलं हे जीवदान. मोठी विकेट मिळणार होती, मोठा धक्का बसणार होता आणि त्या ठिकाणी मात्र एक संधी गमावून बसतायत ते मात्र स्वतः गोलंदाज संजय वास्कर. तर पायचा या जीवनाचा कुठपत फायदा घेतात ते मात्र जय पाटील. आता मात्र खेळायला खेळ ज्याने आक्रमक स्वीकारलं तो पहिल्या चेंडूपासून तोच हेमंत. जोरदार फटका मारला स्ट्रेट डाय पद्धतीने लॉंग ऑफच्या कव्हरच्या दिशेने जाताना हा चेंडू. त्या ठिकाणी एक धाव तो मात्र नक्की मिळणार. धावसंख्या आतापर्यंत होती 15. जोरदार फटका पायचा त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातो की नाही आणि हा षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकावरती आक्रमण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. एका बाजूने हेमंत, जय पाटील आक्रमण स्वीकारताना दिसतंय पहिल्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या झाली ती आतापर्यंत 21. सलामी जोडी मैदानामध्ये खेळताना दिसते ती जय पाटील हेमंतच्या स्वरूपात. पहिला चेंडू पासून आक्रमण स्वीकारले होते दोन्ही फलंदाजाने आणि संघाला एक साजेची धावसंख्या उभी करून दिली. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 21 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर पायचा आता वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन रायगडचं आणखी एक मोठं नाव आपल्या समोर गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाज रघु परदेशी, नामवंत गोलंदाज म्हणजे ज्यांची ख्याती आहे रायगडमध्ये, तोच गोलंदाज उभा असेल गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू हेमंत यांना पूल केलेला चेंडू त्या ठिकाणी पायाचा क्षेत्ररक्षक धावतो, फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय तो मात्र मेडिटेक परिवार संघाला अवघ्या 21 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकावरती तुफानी फलंदाजी केली होती या दोन्ही फलंदाजाने. त्याच प्रकारची फलंदाजी करण्याचा मनसुबा पूर्णपणे होत होता हेमंत गोरले याचा आणि प्रयत्न कुठेतरी फसतो आणि विकेट मात्र आपला गमावून बसतो तो हेमंत गोरले आणि पहिला धक्का बसतो तो मेडिटेक पनवेल संघाला 21 या धावसंख्येवरती. गोलंदाज पण तेवढाच नावाजलेला समोर आहे तो मात्र रघु परदेशी. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या आणि 21 धावानंतर येणाऱ्या षटकामध्ये काहीशा धावा रोखण्याचा प्रयत्न चालू होता तो मात्र GS घरत वरची ओळे या संघाचा आणि त्याच प्रकारची सुरुवात केली ती मात्र रघु परदेशी यांनी. एक यशस्वी असा गोलंदाज, चांगली सुरुवात, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिला आपल्या ओळे या संघाला. तर पाहायचा आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो मेडिटेक पनवेल यांचा. नयन पांचाल, आणखी एक मोठं नाव रायगड मधलं. तर पाहायचं नयन पांचाल यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे कामगिरी केली होती हेमंत आणि त्यानंतर नयन पांचाल. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय आपल्याला पाहायचंय आणि मला वाटतं पुन्हा एकदा फलंदाज बाद. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट, 2 गडी बाद होत आहेत मेडिटेक पनवेल संघाचे. नयनला माघारी परतावं लागेल. संघासाठी कोणतीही कामगिरी न करता तंबूचा रस्ता पकडताना दिसतो नयन. कुठेतरी मोठी जबाबदारी होती या खेळाडूवरती. परंतु दिलेली जबाबदारी पार पाडू शकला नाही नयन आणि 0 या धावसंख्येवरती तंबूचा रस्ता पकडताना दिसतोय. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय रघु परदेशी यांनी कमबॅक करताना दिसतोय आपल्या संघासाठी. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले आणि कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी दिसतोय तो मात्र रघु परदेशी यांचा. तो नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसत आहे सचिन. आणखी एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे रायगडमध्ये, तेच हे सचिन मैदानामध्ये जातील, स्ट्राईकला खेळताना दिसतील. तर अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकला सलामी फलंदाज दिसतोय आपल्याला जय पाटील. जास्तीत जास्त जय पाटील यांना स्ट्राईकवरती आणण्याचं काम करावं लागेल. सकाळपासून आपण पाहतो बॅट टळताना दिसते जय पाटील यांची. तर रघु परदेशी यांचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला आहे मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, एका धावावर समाधान मानावं लागेल. वैयक्तिक खातं मात्र या ठिकाणी खेळताना दिसतं सचिन या चेंडूवरती. तर आता मात्र स्ट्राईकला खेळतील जय पाटील. आक्रमक
पवित्रा ज्या फलंदाजी घेतलेला होता तोच फलंदाज. स्लो पद्धतीचा चेंडू तितकासा गॅदर करू शकले नाही जय पाटील आणि विकेट मात्र स्वतःची गमावून बसतात जय पाटील. स्लो प्रकारचा हा चेंडू होता. डाव्या इष्टीकडून उजव्या इष्टीकडे वळणारा चेंडू तितकासा काही समजला नाही जय पाटीलांना. थोडासा उशीर झाला फटका खेळण्यासाठी आणि तिथे आपला विकेट मात्र गमावावा लागला तो जय पाटीलांना. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती आतापर्यंत ते जय पाटीलांची. तर पाहायचं यानं नवीन फलंदाज कोण येतो मैदानामध्ये. हेमंत गोरले आणि जय पाटील यांनी चांगली सुरुवात करून दिलेली होती. त्यानंतर मात्र एक मागोमागे एक विकेट पडताना दिसतात. रघु परदेशी यांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 गडी बाद केले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत ते मात्र संजय. तर पाहायचं पुन्हा एकदा रघु परदेशी. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली रघु परदेशी यांच्या गोलंदाजी मार्फत. तर पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतील नवीन गेलेला फलंदाज संजय यांना. जोरदार प्रहार केलाय. पायच्या त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षण धावताना दिसतात परंतु चेंडू मात्र चक्का देऊन जातो सीमेरेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. या चौकाराने संघाची धाव संख्या होते आतापर्यंत तिची 3 गडी बाद 26. धाव संख्या होती आतापर्यंत ती मात्र मेडिटेक पनवेल संघाची. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मेडिटेक पनवेल संघाकडून. विकेट मात्र गमावावे लागले. त्यानंतर मात्र आलेला हा संजय पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना दिसतोय. अशा प्रकारची फलंदाजीची गरज असेल ती मेडिटेक पनवेल संघाला. तर पुढचा चेंडू घेऊन रघु परदेशी. पुन्हा एकदा स्लो प्रकारचा हा चेंडू काही समजला नाही. उजव्या इष्टीच्या बाहेरचा जाणार चेंडू आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकाने समाप्तीनंतर आतापर्यंत धाव संख्या आहे ती 26. गडी मात्र बाद झाले ते 3. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली ती रघु परदेशी यांची आपल्या संघासाठी. कमबॅक करून दिला आपल्या संघासाठीच म्हणजे यार GS घरज वरचे ओवळे या संघाला. तर पाहायचं तिसरं षटक कोण घेऊन येते या ठिकाणी गोलंदाज. तर नक्कीच वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येते तो गोलंदाज सुरेश. तर सामना मात्र करेल मेडिटेकचा हा फलंदाज सचिन. स्ट्राईकला खेळताना दिसतोय. रायगडचं एक मोठं नाव ज्याच्याकडे पाहिलं जातं नेहमी तोच हा फलंदाज सचिन. तर पाहायचा पहिला चेंडू घेऊन असेल सुरेश. समोर असलेला फलंदाज सचिन यांना. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दिसतंय ते मात्र सुरेश यांचं. पहिला चेंडू जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी. एक धाव तर नक्की मिळणार. व्हिडिओ केच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय चांगला थ्रो फेक पण म्हणावं लागेल. एका धावावर समाधान मानावं लागेल सचिन याला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मात्र आपल्याला GS घर वरचे ओवळ्या संघाकडून. तर पाहायचं पुन्हा एकदा डाव्या हाताचा हा गोलंदाज सुरेश. पुढचा चेंडू घेऊन जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी 6 धावा मिळणार होत्या त्या ठिकाणी सीमेरेषा लगत उडी मारत चेंडू अडवताना दिसतो क्षेत्ररक्षक. जवळ 4 धावा वाचवल्या त्या मात्र या क्षेत्ररक्षकाने. चांगली भरीव अशी कामगिरी आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा सुरेश फाईन लेगच्या दिशेने पॅडल शिफ्ट केलाय त्या ठिकाणी. एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावसाठी धावतात का पाहायचंय. बघता त्या ठिकाणी धावची होतोय का परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला या ठिकाणी. या चांगल्या ताळमेळामुळेच या ठिकाणी 2 धावा पूर्ण करू शकले दोन्ही फलंदाज. या 2 धावेने संघाची धाव संख्या मात्र होते ती 31.
तर पुन्हा एकदा सुरेश तयार असेल, समोर असलेला फलंदाज सचिन याला तर पाहायचंय. पुढचा चेंडू घेऊन डाव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बसतोय. चेंडू मात्र जातोय विकेट किपर यांच्या हातामध्ये. निर्धाव चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय सुरेश यांच्या मार्फत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली सुरेश यांची आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाचा विचार केला होता, महागडे षटक ठरलं होतं, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी ओवळ्या संघामार्फत पूल करण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडतोय. नर्सरी अडथळ्याला त्या ठिकाणी एक धाव तो नक्की मिळते. धीम्या गतीने फलंदाजी होताना दिसते आता ती मात्र मेरिटेक पनवेल संघाची. ज्या खेळाडूंनी पहिल्या षटकामध्ये हाणामारी केली होती त्यानंतर मात्र पूर्णपणे जखडून ठेवलंय ते ओवळे संघाच्या गोलंदाजाने. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले ते मेरिटेक पनवेल संघाच्या खेळाडूंना. तर आता मात्र स्टाईलला खेळतो फलंदाज संजय. सुरेश यांचा पुढचा चेंडू संजय यांना फुलटा प्रकार चेंडूला भिरकावून दिलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. फलंदाजाला दिलेली एक मेजवानी होती. फुलटा प्रकारचा चेंडू होता आणि अशा प्रकारचे चेंडू रबर बॉल मध्ये कधी सोडले जात नाही आणि त्याचं जे प्रात्यक्षिक दाखवले ते मात्र संजय याने चेंडूला मात्र भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि या षटकाराने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती मात्र 38. आतापर्यंत 3 गडी बाद झाले आणि संघाची धावसंख्या झाली ती 38. तर पाहायचं शेवटचं षटक असेल. शेवटचे 7 चेंडू बाकी असतील आणि 7 चेंडूमध्ये पाहायचंय किती धावा जमा होत आहेत ते मेडिटेक पनवेल संघाचे खेळाडू. कारण या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा उभं करणे गरजेचे आहे ते मात्र मेडिटेक पनवेल संघाला. कारण समोर जो संघ आहे तेवढाच मोठा संघ आहे. मोठमोठे फलंदाज आहेत त्या संघामध्ये. त्या कारणाने या येणारे 6 चेंडूमध्ये सचिन आणि संजयला आक्रमण करावं लागेल. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. तर पाहायचंय वैयक्तिक पहिल्या संघाच्या शेवटचं षटक घेऊन केतन येतोय. कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल कर्णधार रघु परदेशी यांनी दिलेली ही जबाबदारी केतन वरती. पहिला चेंडू स्लो डिलिव्हरी पद्धत चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी पाहायचंय चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला झालेला परंतु काहीचा नैसर्गिक अडथळ्यामुळे त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. फायदा मात्र होतो तो फलंदाजांना. या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 40. तर पाहायचं पुन्हा एकदा केतन तयार असेल. हॅलो पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला सचिनने. बराचसा काळ जागेवर उभा होता. आता मात्र थांबू शकत नाही सचिनला. सचिनने मारला हा षटकार लॉंग ऑनच्या दिशेने आणि 6 धावेने संघाची धाव संख्या झाली आतापर्यंत 46. 3 गडी बाद झाले. त्यानंतर मात्र सचिनने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि जबाबदारी पूर्णपणे चोख पार करताना दिसतोय. तर मात्र हा सचिन आपल्या मेडिटेक पनवेल या संघासाठी चांगला फटका देखणा फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा केतन तयार. समोर असलेला आक्रमक फलंदाज सचिन याला उजव्या इशीच्या बाहेरचा जाणारा चेंडू आणि बॅटची कट लागते. विकेट किपरांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय आणि 4था गडी मात्र गमावा लागतो तो मेडिटेक पनवेल संघाला. 4था गडी बाद होतो तो मात्र सचिन यांच्या स्वरूपात. चांगली फटकेबाजी पाहायला मिळत होती. या आधीच्या चेंडूवरती षटकार मारला होता सचिन यांनी. कुठेतरी वाटत होतं मोठी धावसंख्या उभ्या करून देईल आपल्या संघासाठी पण तसं काही घडलं नाही. जोरदार फटका मारण्याच्या नादात आपला गडी मात्र गमावून बसला तो सचिन. नवीन फलंदाज जाताना दिसतोय मैदानामध्ये. हॅलो नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये प्रमोद. तर पाहायचं उर्वरित 3 चेंडू असतील केतन यांचे. तर पहिला चेंडू खेळताना दिसतील प्रमोद. स्लो प्रकार चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळते. दुसऱ्या धावासाठी धावतोय का पाहायचंय. त्या ठिकाणी धावचीत करण्याचा प्रयत्न होतोय का पण चांगला थ्रो चांगला गॅदर करतो विकेट किपर. त्या ठिकाणी 2 धावा तर धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. ताळमेळ चांगला पाहायला मिळतो मेडिटेक पनवेल संघाच्या खेळाडूंकडून.
आतापर्यंत ज्या ठिकाणी एक धाव मिळणार होते त्या ठिकाणी 2-2 धावा पूर्ण करता हे खेळाडू मेडिटेक पनवेलचे. 2 धावाने संघ पुढे जातो. संघ धावसंख्या झाली ते आतापर्यंत 48. पुन्हा एकदा केतन तयार. समोर असलेला नवीन फलंदाज प्रमोदने चेंडूची पाहणी केली. चेंडूला भिरकावून दिले. स्वतः विकेट किपर झेल खाली येताना दिसले परंतु झेल काही होऊ शकले नाही. तोपर्यंत बघता बघता दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि मला वाटतंय पंचांचा निर्णय येईल आमच्यापर्यंत. पंचांचा निर्णय आणि फलंदाज बाद या ठिकाणी होतोय. प्रमोदला मागे परतावं लागतं या ठिकाणी. ज्या ठिकाणी एक धाव मिळणार होती त्या ठिकाणी 2 धावा माफ करा 3 धावा धावण्याचा प्रयत्न करत होते दोन्ही फलंदाज आणि या धाव घेण्याच्या नादात मात्र विकेट गमावा लागतो तो प्रमोदला. धाव जमवणे पण गरजेचं आहे त्याचाच प्रयत्न होता दोन्ही फलंदाजांचा कारण शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त जेवढ्या धावा होतील तेवढाच फायदा होईल तो मात्र मेडिटेक पनवेलला संघाला आणि तोच विचार चालू आहे खेळाडूंचा. तर आता मात्र स्ट्राईकला खेळेल तो मात्र फलंदाज संजय कडून मोठी अपेक्षा असेल उर्वरित चेंडूमध्ये मोठमोठे फटकेबाजी करण्यासाठी. तर पाहायचा संजय कशा प्रकारे फलंदाजी करतील. समोर असलेला गोलंदाज केतन यांना पुढे सरसावला आहे त्या ठिकाणी मला वाटतं एक चतुर गोलंदाजी पाहायला मिळते केतन यांची आणि पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत येतो. तो खराब चेंडू अवंत धाव मिळते या ठिकाणी परंतु या ठिकाणी एसटीच्या स्वरूपात विकेट मात्र गमावा लागतो तो संजय याला. संजयच्या स्वरूपात गडी बाद होतोय आणि नवीन फलंदाज येतोय तो मात्र मैदानामध्ये संजय. शेवटचे षटक चालू असताना शेवटचा चेंडू बाकी असेल आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संधी मात्र प्राप्त झाली ती नवीन फलंदाज संजय यांना. तर पाहायचा येणारा या शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा खेळ करेल तो मात्र संजय. उजव्या इष्टीच्या भारचा जाणार हा चेंडू खराब येतो. अवंत धाव मिळते या ठिकाणी. डाव्या इष्टीकडून उजव्या इष्टीच्या बाहेर जाणार हा चेंडू चांगला लेग कडे पाहायला मिळाला तो मात्र केतन यांच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत ते मात्र JS घरज वरचे ओळे या संघाकडून. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन केतन आपल्या गोलंदाजी मार्फत समोर असलेला फलंदाज संजयाला वेगवान चेंडू होता. या आधी चेंडू आपण पाहिले स्लो प्रकारचे चेंडू होते त्यानंतर शेवटचा चेंडू वेगवान टाकला आणि त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन एक धाव तो मिळते. दुसरा धावाचा प्रयत्न केला होता नक्कीच परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर या ठिकाणी गडी मात्र बाद होतो धावच्या स्वरूपात. संघाची धाव संख्या झाली आतापर्यंत 52. हॅलो 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 धाव संख्या होती आतापर्यंत 52. 53 धावांचं मात्र उद्दिष्ट असेल ते JS घरज वरचे ओळे या संघाला. माफ करा धाव संख्या झाली ती 53. 54 धावांचं उद्दिष्ट असेल ते मात्र JS घरज वरचे ओळे या संघाला. आपण या ठिकाणी पाहिलंय प्रथम नाणेफेक जिंकलं होतं ते JS घरज वरचे ओळे या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. पहिलं षटक आपण पाहिलेलं तुपानी फलंदाजी केली होती ते मात्र मेडिटेक पनवेल संघाच्या खेळाडूने. त्यानंतर मात्र आलेले रघु परदेशी यांनी कमबॅक करत 3 गडी बाद केले आणि कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी करत होते ते सचिन आणि संजय आणि यांच्या जोरावरती मात्र आतापर्यंत धावसंख्या उभ्या केले 24 चेंडूमध्ये 54 धावांचं आव्हान असेल ते मात्र JS घरज वरचे ओळे या संघाला. तर पाहायचंय पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपतोय. दुसऱ्या सत्राला चालू होते या ठिकाणी. मेडिटेक पनवेल संघाचे खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना दिसतात आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी. तुम्ही विनंती करेन JS घरज वरचे ओळे या संघाच्या कर्णधाराला आपली सलामी जोडी जी आहे ना ती मैदानामध्ये पाठवायचे. तर या ठिकाणी आणखी एक
विनंती अशी विनोस्फोट गावठाण विरुद्ध जंजिरा 11 पनवेल यानंतर होणारा सामना असेल. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील ते त्यांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. विनोस्फोट गावठाण विरुद्ध जंजिरा 11 पनवेल दोन्ही संघाचे कर्णधार पॅव्हेलियनमध्ये यायचे आहे. नाणेफेक केला जाईल. तर चला सामन्याला सुरुवात करा. मेरिटेक पनवेल संघाच्या कर्णधाराला विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षण पांगून घ्या. तसे JS घरत वरचे ओवळे संघाला पण विनंती असेल आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा. 24 चेंडूमध्ये 54 धावा करावे लागतील. JS घरत वरचे ओवळे या संघाला. चला आपण पाहतो या ठिकाणी 24 चेंडूमध्ये 54 धावा बनवावे लागतील ते मात्र JS घरत वरचे ओवळे या संघाला. आणि त्यासाठीच की काय सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. एका बाजूला असेल तर सोन्या गायकवाड रायगडचं एक मोठं नाव सोन्या गायकवाड तर त्याच्या सोबतीला म्हणून जाईल तो मात्र उदय. तर पुन्हा एकदा मी विनंती करेन विनोस्फोट गावठाण जंजिरा 11 पनवेल दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर पॅव्हेलियनमध्ये यायचं आहे. नाणेफेक करण्यात येईल दोन्ही संघांमध्ये. तर आमचे मान्यवर या ठिकाणी महेशजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. यायचे महेशजी पाटील. बरेचसे मान्यवर या ठिकाणी पाहुणे आपले दाखल होताना दिसत आहेत. या ठिकाणी आयोजन तेवढं दमदार आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळतं आपल्याला सुलक्षण भोईर आणि संजय म्हात्रे यांच्या मार्फत. त्याच कारणाने बरेचसे पाहुणे या ठिकाणी येताना दिसत आहेत आपल्याला. तर पाहायचं या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला सोन्या गायकवाड दुसऱ्या बाजूला असेल तो मात्र उदय. चोवीस चेंडूमध्ये 54 धावांचं उद्दिष्ट गाठावं लागेल ते मात्र JS घरत वरचे ओवळे या संघाला. तर आमचे आणखी एक मान्यवर रामशेठजी पाटील विचुंबे यांनी यायचंय पॅव्हेलियनमध्ये. आमच्या विनंतीस मान द्यायचं आहे. रामशेठजी पाटील विचुंबे गावचे आमचे मान्यवर आपले सहकारी आपली वाट पाहत आहेत या ठिकाणी. तर चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात करा. बराचसा उशीर झाला या सामन्याला. दोन्ही पंचांना विनंती असेल तर चालू असलेला सामना आपण पाहतो. JS घरत वरचे ओवळे विरुद्ध मेरिटेक पनवेल. JS घरत वरचे ओवळे या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. GS तर मेरिटेक पनवेल या संघाने प्रथम फलंदाजी करताना 24 चेंडूमध्ये 53 धावा केल्या आणि 54 धावांचा उद्देश असेल ते मात्र JS घरत वरचे ओवळे या संघाला. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि मेरिटेक पनवेल या संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येते तो मात्र हेमंत गोरले. रायगडचं आणखी एक मोठं नाव आपण नेहमीच या गोलंदाजाला पाहत असतो. एक कोकण सुपुत्र म्हणताना ओळखला जातं तोच आहे हेमंत. पहिला चेंडू घेऊन पंचांना डाव्या बाजूने राईट आर्मवर विकेट मारा करेल. पहिला चेंडू वेगवान चेंडू निश्चित काही समजला नाही सोन्याला. चांगली सुरुवात आता केली ती मात्र हेमंताने. पहिला चेंडू आला होता निर्धाव चेंडू तो हेमंत यांच्या गोलंदाजी मार्फत. तो पाहायचा आहे अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल हेमंताला आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन हेमंत तयार. ब्लॉक मध्ये चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता सोन्या यांचा. त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय विकेट किपरच्या मागे. स्वतः विकेट किपर धावताना दिसतोय त्या ठिकाणी. एक धाव तो मात्र नक्की मिळणार. एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र खोलतो या ठिकाणी सोन्या गायकवाड.
चांगला चेंडू होता, चांगला सन्मानपूर्वक खेळून काढला सोन्याने. तर पाहायचा आता मात्र स्टाईलला खेळतो उदय. उदय प्रथमतः खेळताना दिसते स्ट्राईकवर. तर गोलंदाजीसाठी सज्ज असे हेमंत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली हेमंताने. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय थर्डमॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव तो मात्र नक्की घेणार दोन्ही फलंदाज. एका धावावर मात्र समाधान मानायला लागेल दोन्ही फलंदाजांना. धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळते ते मात्र GS घर वरचे ओवळे या संघाची. धावसंख्या होती ते आतापर्यंत 2. पहिलं षटक चालू असताना चांगली सुरुवात म्हणायला लागली हेमंत गोरले यांच्या मार्फत. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हेमंत तयार असेल. समोर फलंदाज सोन्याला जोरदार प्रहार केला. नक्कीच बॅटच्या पट्ट्यावरती चेंडू नीटचा आला नाही, त्या कारणाने त्या ठिकाणी एक धाव तर मात्र नक्की मिळणार. जय पाटील दिसत आपल्याला क्षेत्ररक्षण करताना आणि एकच धाव मिळते. एक धावेने आपल्या संघाला पुढे घेऊन जाताना दिसतात ते मात्र ओवळे संघाचे खेळाडू. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 3. 54 धावांचा पाठलाग करताना पाहतोय आपण. एका बाजूला उदय तर दुसऱ्या बाजूला सोन्या गायकवाड. जोरदार प्रहार केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. पाहायचंय एक धाव तर नक्की मिळणार. चेंडू मात्र तोपर्यंत जातोय सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा चौकार आणि चौकाराने थोडस धावसंख्येमध्ये आकार बदलतोय. धावसंख्या मात्र होते ते आतापर्यंत 7. सलामी जोडी मैदानामध्ये खेळताना दिसते ते आपल्याला उदय आणि सोन्या यांच्या मार्फत. बराचसा वेळ हेमंताने जखडून ठेवलं होतं दोन्ही फलंदाजांना मोठ्या फटक्या बाजूपासून. त्यानंतर मात्र आक्रमण स्वीकारलंय ते उदयाने. आखून टाकला चेंडू होता आणि चेंडूला चांगला वेळ घेतला, चांगला समाचार घेतला आणि चेंडूला मात्र पॉइंटच्या दिशेने पाठवलं 4 धावांसाठी. आमचे पाहुणे शिवा गोंधळी घोटगावचे यांचे या ठिकाणी आगमन होते. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता हेमंत यांचा. निर्धाव चेंडू येतो हेमंत यांचा. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत मेडिटेक पनवेल संघाच्या बाजूने. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली हेमंताची. नेहमीच आपण पाहतोय हेमंत याला या मैदानामध्ये सराव करताना त्याचाच की काय फायदा उठवला या ठिकाणी. आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 7. पहिल्या षटकाचा खेळ संपला या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावसंख्या होता त्या मात्र GS घर वरचे ओवळे या संघाचे. हॅलो हॅलो. आता मात्र येणारे 18 चेंडू असतील. 18 चेंडू मध्ये धावा कराव्या लागतील. तर 47. 18 चेंडू आणि 47 धावा. तर पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतील ते. एका बाजूला सोन्या आणि उदय. सोन्या बराचसा वेळ शांत आहे अजून. मोठमोठे फटकेबाजी मारण्यामध्ये ज्यांची ओळख आहे तेच हे फलंदाज सोन्या गायकवाड अजून पण शांत दिसतात. एका बाजूने चांगली फलंदाजी मात्र दाखवली ती उदयाने. तर वैयक्तिक पहिल्याने संघाच्या दुसरे षटक घेऊन येते तो गोलंदाज संजय. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू होता. चेंडूला खोदून काढतोय सोन्या आणि पाठवतोय 6 धावांसाठी. चांगला फटका पाहायला मिळालाय. ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता संजय आणि त्याचा पूर्णपणे समाचार मात्र घेतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सवाल करताना सोन्या गायकवाड. अशाच प्रकारची फलंदाजी करण्यामध्ये प्रसिद्ध आहे ते मात्र सोन्या. चांगला फटका पाहायला मिळाला. आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 13. पहिला चेंडू होता संजयचा. पहिल्या चेंडूवरती सोन्याने समाचार घेतला. स्वागत करून दिलंय ते मात्र संजयचं. पुन्हा एकदा संजय तयार. समोर असलेला आक्रमक फलंदाज सोन्याला. पुलटा प्रकार चेंडू. उंची जास्त लांबी कमी त्या कारणाने की काय झेल मात्र बाद होतोय सोन्या ठिकाणी.
जीएस घरत वरचे बोवळ्या संघाला मिळालेला पहिला धक्का, मोठा धक्का सोन्या गायकवाड यांच्या स्वरूपात अवघ्या 13 धावसंख्येवरती. कुठेतरी वाटत होतं सोन्या गायकवाड यांनी आधीच्या चेंडूवरती षटकार मारला होता आणि त्यानंतर आक्रमक पवित्र घे संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं की काय. त्यानंतर आलेला हा फुलटार प्रकार चेंडू होता. चेंडूचा वेध घेता आला नाही तो सोन्याला आणि त्या कारणानेच काही झेल बाद झालाय. पहिला धक्का मात्र बसतोय तो मात्र जीएस घरवरचे ओळे या संघाला सोन्या गायकवाड यांच्या स्वरूपात मोठा धक्का म्हणावा लागेल. चांगला कमबॅक पाहायला मिळतो तो मात्र संजय यांच्या गोलंदाजी मार्फत. तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय. कामोट्याचा सुपुत्र, रायगडचं आणखी एक मोठं नाव ज्यांना पूर्ण रायगडमध्ये मॅक्सवेल या नावाने ओळखलं जातं तोच हा फलंदाज संजय म्हात्रे. तर पायचा पूर्णपणे जबाबदारी असेल ते याच्या खांद्यावरती आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. तर पाहायचं संजय म्हात्रे प्रथमतः स्ट्राईकला खेळतील. गोलंदाज संजय तयार. संजय टू संजय. पहिला चेंडू जोरदार पार करण्याचा प्रयत्न बसतोय. आणखी एक मोठा धक्का मानावा लागेल तो मात्र जीएस घरवरच्या ओळ्या संघाला सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद होत आहेत. ज्या खेळाडूकडून मोठी अपेक्षा होती तोच खेळाडू तंबूचा रस्ता पकडताना दिसतोय तो मात्र संजय म्हात्रे मॅक्सवेल. गरज होती संघाला मोठ्या खेळीची परंतु तसं काही घडलं नाही. शून्यावरती बाद व्हावं लागतं संजय म्हात्रेला. संघाला मिळतो हा दुसरा धक्का अवघ्या 13 धावसंख्येवरती. 2 गडी बाद झालेत. पहिला गडी बाद झाला होता सोन्या गायकवाड. त्यानंतर मात्र त्यांच्या मागोमाग संजय म्हात्रे मॅक्सवेल बाद होत आहेत. नवीन फलंदाज जातात मैदानामध्ये केतन. तर पाहायचं केतन कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. तर आता मात्र समीकरण बदलताना दिसतं. येणारे 15 चेंडू असतील आणि 41 धावांची गरज असेल त्यासाठीच की काय केतन यांची वर्णी लागते वरच्या क्रमांकावरती. केतन जाता स्ट्राईकला खेळताना दिसतील. प्रथमतः स्ट्राईक घेताना दिसतील. तर पाहायचं गोलंदाज एक यशस्वी असा गोलंदाज ज्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती षटकार खाला त्यानंतर मात्र कमबॅक करत 2 गडी बाद केले तोच हा गोलंदाज. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र 38 सर्कल मध्ये त्या ठिकाणी 1 धाव त्यांची मिळणार. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो की काय. धावचीचा प्रयत्न परंतु उदय त्या ठिकाणी थांबवतोय. त्यांना माहिती आहे नक्की धोका होऊ शकतो या ठिकाणी आणि केतनला मागे पाठवतोय. या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळतंय. वैयक्तिक खातं खोलतोय एका धावेने तो मात्र केतन. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल तो संजय. आपण पाहतोय 8-10 पावलं रन घेऊन पंचांनी डाव्या बाजूने राईट आर्म वर विकेट मारा करेल. फुलटार प्रकारचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय जमिनीला सरपटत 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ते आतापर्यंत 18. दुसरं षटक चालू असताना अजूनपर्यंत सलामीवीर फलंदाज उभा आहे तो मैदानामध्ये उदय. जोपर्यंत उदय मैदानामध्ये तोपर्यंत विजय निश्चित असेल तो मात्र जीएस घरवरच्या ओळ्या संघाचा. चांगली कामगिरी करावी लागेल ती उदयाला. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. तर पाहायचं संजय शेवटचा चेंडू घेऊन येईल. पंचांनी डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. राईट आर्म वर विकेट मारा करतील ते मात्र आक्रमक फलंदाज उदयाला. तर पाहायचं येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती किती धाव जमवत येतोय उदय. आतापर्यंत धावसंख्या झाली ते 18. 54 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळते तो हा संघ दिसतो जीएस घरज वरचे ओळे. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संजय सज्ज. आकुटप्या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने. प्रयत्न फसतोय. बॅटची कट लागून चेंडू मात्र निष्ठावतोय जातोय स्थिरावतोय तो मात्र विकेट किपर यांच्या हातामध्ये. चेंडू जातो निर्धाव. या निर्धाव चेंडूने या ठिकाणी षटक संपतोय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या मात्र स्थिर 18 धावसंख्येवरती. हॅलो. आता मात्र येणारे 12 चेंडू असतील आणि 36 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 36 धावा कराव्याच लागतील. काहीतरी परिणाम करावा लागेल उदयाला. मोठे फटकेबाजी करावी लागतील. षटकार चौकार मारावे लागतील. एका बाजूने केतनला पण त्याची साथ द्यावी लागेल.
तर पाहायचं 12 चेंडूमध्ये 36 धावा करण्यासाठी सज्ज असतील तर केतन आणि उदय, आणि 12 चेंडूमध्ये 36 धावा रोखाव्या लागतील तर मात्र मेडिटेक पनवेल संघाला. तर पाहायचं कोणत्या गोलंदाजीवरती जबाबदारी सोपवेल तो कर्णधार जय पाटील. नक्की विचार विनिमय चालू आहेत क्षेत्ररक्षकांमध्ये, खेळाडूंमध्ये. तिसरं षटक महत्त्वाचं षटक ठरणार आहे, हे येणारं षटक असेल ते, कारण इथून पुढे सामन्याला वेगळंच वळण लागणार आहे. त्यासाठी काय थोडासा विचार करताना दिसत आहेत मेडिटेक पनवेल संघाचे खेळाडू. तर पाहायचं नक्की स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत आहेत ते मात्र जय पाटील, कारण 12 चेंडूमध्ये 36 धावा रोखाव्याच लागतील. 18-18च्या सरासरीने खेळावं लागेल 2 षटकामध्ये ते मात्र केतन आणि उदयाना. तर पाहायचं जय पाटील येतोय, रायगडचं आणखी एक मोठं नाव जय पाटील. लेग कट ऑफ कट टाकण्यामध्ये माहीर आहे ते मात्र जय पाटील. तिसरं षटक घेऊन पंचांनी डाव्या बाजूने राईट आर्मवर देखील मारा करते. पहिला चेंडू आकडोबल चेंडू डाव्या इष्टीकडून उजव्या इष्टीकडे जाणारा चेंडू होता. चेंडूची चांगली पाहणी केली केतन आणि चेंडूने मात्र पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. त्या ठिकाणी एक धाव तर मात्र नक्की मिळाली. एका धावेने संघ थोडासा पुढे जाताना दिसतोय बऱ्याचशा उशिरानंतर. धावसंख्या मात्र आतापर्यंत होते ते 19. पुन्हा एकदा जय तयार, समोर असल्या फलंदाज उदयाला जोरदार फटका मारला आहे. पॉईंटच्या दिशेने पाहायचंय, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. तोपर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला उदय आणि केतन यांच्यामध्ये. आतापर्यंत धावसंख्या होती ती 21. चांगली खेळी पाहायला मिळते आपल्याला उदयांच्या बॅटमधून. षटकार चौकार आल्यानंतर एकेरी दुहेरी धाव्यामध्ये परिवर्तन करताना दिसतोय हा उदय. फायदा मात्र होतो तो ओवळे संघाला. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायचं हेमंत गोरले चिखलाला तडीपार करत, चिखलाला ओव्हरटेक करत त्या ठिकाणी चिखलामध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतोय हेमंत गोरले. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते या ठिकाणी. आतापर्यंत धावसंख्या होती तर मात्र 22. 54 धावांचा पाठलाग करताना दिसतो हा संघ आपल्याला. GS गरज वरचे ओवळे. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत ती मात्र जय पाटील यांची. पुढचा चेंडू घेऊन जय पाटील, समोर फलंदाज केतनाला ब्लॉक मध्ये चेंडू होता, चेंडूला खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. उंच उंच लांब लचक षटकार येतो तो मात्र केतन यांच्या बॅटमधून. या षटकारांच्या संघाची धावसंख्या झाली ती आतापर्यंत 28. चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला केतन यांच्या बॅट मधून. आक्रमण करताना जयंच्या गोलंदाजीवरती डोप चांगला फटका आलाय तो मात्र स्ट्रेट ड्राइव्ह. सलग 2 चेंडू होती, 2 फटकेबाजी, मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली केतनच्या बॅट मधून. बराचसा उशीर शांत होता केतन. आतापर्यंत धाव संख्या झाली ती 7 चेंडू आणि 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धावा. आतापर्यंत धावसंख्या झाली 34. येणारा चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू असेल तो मात्र जय पाटील यांचा. 7 चेंडू आणि 20 धावा. पायचं आक्रमण करताना दिसतोय तो मात्र केतन. जोरदार प्रहार केला स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीने. चेंडू त्या ठिकाणी पाहायचा आणि कुठे चूक करून बसतोय सचिन. ज्या ठिकाणी एक धाव येणार होती त्या ठिकाणी चौकार मिळतोय आणि चौकाराने पूर्णपणे सामना मात्र आपल्या बाजूला झुकवताना दिसतो तो केतन. बराचसा उशीर मैदानामध्ये शांत होता, त्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र येणारे 7 चेंडू असतील. 6 चेंडू मध्ये 16 धावा कराव्या लागतील. 6 चेंडू आणि 16 धावा. तर पाहायचंय कोणता गोलंदाज येईल मेडिटेक पनवेल संघाच्या बाजूने. पाहायचंय 6 चेंडू 16 धावा समीकरण. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली उदय आणि केतन यांच्या मार्फत. देखणे फटके पाहायला मिळाले त्यांच्या बॅट मधून.
या आधीचं षटक हाताळलं होतं जय पाटीलांनी, तब्बल 20 धावा कुठून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली फलंदाजी केली होती केतनाने. तर पाहायचं येणारे 6 चेंडू असतील, 6 चेंडूमध्ये 16 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. त्यासाठीच की काय गोलंदाज येतोय 16 धावा रोखण्यासाठी. सचिन. तर पाहायचं आहे रायगडचं आणखी एक मोठं नाव सचिन येतो गोलंदाजीला. समोर फलंदाज सलामी फलंदाज उदय. पहिला चेंडू सचिन यांचा उदयांना जोरदार प्रहार केलाय फायलेच्या दिशेने. पाहायचं त्या ठिकाणी झेल होतो की काय, आणि मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हॅलो 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 या ठिकाणी पाहतो आपण उदय बाद होतोय. सलामीर फलंदाज चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आतापर्यंत. एक हाती झुंज देताना पाहिलंय उदयाला, आणि कुठेतरी मोठा फटका मारण्याच्या नादात आपला गडी मात्र गमावून बसतोय. आता मात्र येणारे 5 चेंडू असतील, 16 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 16 धावा. थोडं समीकरण बदलताना दिसतंय. 5 चेंडू 16 धावा. पूर्णपणे दबाव असेल दोन्ही फलंदाजांवरती, पूर्णपणे दबाव असेल तर गोलंदाजीवरती. दोन्ही बाजूने सामना झुकताना आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये राजा. तर पाहायचं राजा जात आहेत मैदानामध्ये, मोठी जबाबदारी असेल राजा यांच्यावरती. तर पाहायचं 5 चेंडू 16 धावा. सचिनाचा पुढचा चेंडू राजांना प्रथमच्या स्ट्राईकला खेळताना जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसतो. पायाला आधून चेंडू मात्र जातो झरब यांच्या दिशेने. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. केतन त्या ठिकाणी मात्र घाई करताना दिसत नाही. बायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मिळते. पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल ती केतनाला, कारण या आधीच्या षटकामध्ये अफलातून फटकेबाजी करत संघाला चांगलंसं वळण दिलंय. ते मात्र केतनाने पूर्णपणे सामना आपल्या बाजूने खेचून आला 2 षटकारांशी आणि 1 चौकारांशी. ते मात्र केतनाने, आणि त्याच प्रकारची फलंदाजी आता करावी लागेल ती केतनाला. येणारे 4 चेंडू आणि 15 धावा. तर पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन सचिन समोर फलंदाज आक्रमक फलंदाज. केतनाला फुलटा प्रकार चेंडू होता. चेंडू काही मारता आला नाही जोरदार. त्या ठिकाणी पाहायचंय धावचीत होतो की काय, परंतु चांगली रनिंग म्हणावं लागेल. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये, आणि ताळमेळाच्या जोरावर 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आता मात्र समीकरण बदलतंय. 3-13. पाहायचं 3-13 कोणाचे वाजतात. 3-13 या ठिकाणी प्रत्येक चेंडू हा सीमेरेषेच्या बाहेर मारावाच लागेल तो केतनाला. पूर्णपणे जबाबदारी असेल त्याच्यावरती, एक ताकद आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरती भरोसा आहे. पाहायचंय जोरदार फटका मारलाय. पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, झेल खाली झेल सुटतोय. 1 धाव तर नक्की मिळणार. दुसरा धावाचा प्रयत्न होतो की काय, आणि मला वाटतं त्या ठिकाणी धावचीत करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. मोठा धक्का. ज्या फलंदाजीवरती मोठी जबाबदारी होती तोच फलंदाज केतन होतोय धावचीच्या स्वरूपात बाद. हॅलो. तर पाहायचंय समीकरण बदलतंय. येणारे 2 चेंडू आणि 12 धावा. येणारे 2 चेंडू आणि 12 धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. आणि 12 चेंडू धावा पूर्ण करण्यासाठी जातो मैदानामध्ये रायगडचा आणखी स्टार खेळाडू रघु परदेशी. स्वतः जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय. तर पाहायचं चांगलं कमबॅक पाहायला मिळालं या ठिकाणी आपल्याला सचिन यांच्या मार्फत. येणारे 2 चेंडू असतील आणि 12 धावा. 2 चेंडू आणि 12 धावा. तर पाहतो आपल्याला पॅव्हलियन दिशेने केतन येताना दिसतोय. चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. कुठेतरी धावा घेण्याच्या प्रयत्नात धावची बाद झाले. एक विकेट गमावून बसले. आपली गरज होती मैदानामध्ये केतनाची, तसं काही घडू शकलेलं नाही. तर पाहायचंय रघु परदेशी मैदानामध्ये दाखल होत आहेत. सचिन असेल गोलंदाजीसाठी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली सचिनाची. पाहायचं येणारे 2 चेंडू 12 धावा. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निष्ठून मात्र जातोय थळम्यांच्या दिशेने. 1 धाव तर नक्की मिळणार.
या ठिकाणी पूर्णपणे सामना झुकतोय तो मात्र मेडिटेक पनवेल संघाच्या बाजूने अप्रतिम दर्जाचा सामना पाहायला मिळाला आपल्याला या ठिकाणी. आता मात्र समीकरण बदलतं. एक चेंडू आणि 11 धावा औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. एक चेंडू 11 धावा. राजा खेळतील स्ट्राईकला. जोरदार प्रहार केला. या फटक्याची गरज होती राजाला या आधीच्या चेंडूवरती. शेवटचा षटकार मारून या ठिकाणी संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली ती मात्र 49. चांगला सामना पाहायला मिळाला आपल्याला GS घरज वरचे ओवळे आणि मेडिटेक पनवेल या संघामध्ये. आणि या ठिकाणी मेडिटेक पनवेल हा संघ विजयी होतोय. यायचं यानंतर होणारा सामना असेल विनोद स्पोर्ट गावटन विरुद्ध जंजिरा 11 पनवेल.